सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदय अत्यंत या विषयामध्ये शांतपणे आणि गंभीरपणे अशा पद्धतीचं उत्तर देत आहेत. गृहमंत्री आहे, माहिती सगळी असते. मी जरा शांत माणूस आहे म्हणून प्रत्येक वेळी देत नाही, महत्त्वाचा मुद्दा पण सांगतो. आणि आता माझा प्रश्न शांतपणे ऐकून घ्या. देवेंद्रजी नेहमी सांगतात की नॅरेटिव्ह तुम्ही सेट करता. ते कधी कधी म्हणतात माझ्याकडे बरंच काय आहे पण नंतर कधी बोलेन, योग्य वेळेला बोलेन. मी जे फेक नरेटिव्ह सांगितलं तोच तुम्ही मांडला. सांगतो, हा व्हॉट्सअप मेसेज आणि एक पुण्याला नवीन वेबसाईट सुरू झालेली आहे आणि त्या वेबसाईटचं कामच हे आहे. नाही मी सांगतो, नाही ती पहिलेपासून पण आता ती काही लोकांनी अक्वायर केली आहे. देवेंद्रजी माझा तुम्हाला दुसरा प्रश्न आहे. महापरीक्षा पोर्टल 2028 ला फेल्युअर ठरलं तेव्हा सरकार कोणाचं होतं? मुंबई पोलीस पेपर फुटी 2022 ला झाली. तलाठी पेपर फुटी 2023 ला झाली. महानिर्मिती पेपर फुटी 2023 ला झाली. वन विभाग पेपर फुटी 2023 ला झाली. मृदसंधारण विभाग पेपर फुटी 2023 ला झाली. नगर परिषद आणि झेडपी पदांची पेपर फुटी 2023 ला झाली. आपण जे सांगता की पूर्वीच्या सरकारमध्ये सगळं घडत होतं, या कालावधीमध्ये देवेंद्रची सरकार कोणाची होती? ही आपलीच होती. हे कुठले घोटाळे झालेले नाही आहेत. म्हणून तर मी म्हटलं तुम्ही देखील त्या ठिकाणी शहानिशा न करता व्हॉट्सअप वाचून दाखवलं ना आम्हाला. व्हॉट्सअपच होता ना, तुम्ही त्याचं कुठलंही व्हेरिफिकेशन केलेलं नाही. मी आता त्याच्यावर गुन्हा दाखल करणार. ओके, तुमच्यावर नाही, तुमच्यावर नाही. तुम्हाला तो अधिकार आहे. ज्यांनी हा फेक नरेटिव्ह तयार केला त्याच्यावर मी गुन्हा दाखल करणार. कारण सांगतो, हाच प्रयत्न आहे. या महाराष्ट्रामध्ये काही लोक हा प्रयत्न करतायत की मुलांमध्ये अनरेस्ट कसा उभा करता येईल. बघा, हे चांगलं नाही आहे, आपल्या समाजाकरता चांगलं नाही आहे. आणि म्हणून सरकार कोणाचीही असू द्या, हा जो रोग लागलेला आहे ना, हा रोग दूर करण्याकरता तुम्ही जो काही उपाययोजना कराल त्याला आम्ही सहकार्य करू. कारण अनेकांच्या भविष्यावर याच्यामुळे वरवंटा फुटतोय. चूक असेल तर चूक म्हटलंच पाहिजे. पण अध्यक्ष महोदय, या ठिकाणी मी सगळी माहिती आपल्याला दिलेली आहे. 1 लाख लोकांना 1 लाख नोकऱ्या केवळ 2 वर्षाच्या कालावधीमध्ये ट्रान्सपरंट पद्धतीने देणारं हे सरकार आहे. कायदा तर येईलच, पण कायद्यानं हा प्रश्न सुटणार कसा नाही हे सुद्धा राजस्थानमध्ये विस्तारानं सांगितलेलं आहे. अशा 3 गोष्टीचा आपण अभ्यास कराल का, असे 3 माझे अत्यंत पॉइंटेड प्रश्न आहेत. मला एवढंच आपल्याला सांगायचं आहे की आपण जे सांगितलंय 10वी 12वी वगैरे, निश्चितपणे आता आपल्या समोर मोठा चॅलेंज काय आहे तर माहिती तंत्रज्ञान याच्या प्रगतीमुळे लोक रोज नवीन नवीन डिव्हाइसेस काढतात. आता गळ्यातली जी चेन आहे त्या चेनमध्ये मायक्रोफोन असतो. चष्मा आहे, त्या चष्म्यामध्ये काहीतरी ऐकण्याचं यंत्र असतं आणि त्याच्या आधारावर बाहेर बोलून गडबड करतात. म्हणजे आता परीक्षेला येत असताना आपण जर आमचे जे हे बघितले असतील तर आम्ही त्यांना सांगतो दागिने काढून ठेवा. म्हणजे दागिने म्हणजे चेन बी नसेल तर ती तपासा, अंगठ्या तपासा. कारण कशात काय असेल हे सांगता येत नाही. म्हणून याचा समग्र विचार आपल्याला करावाच लागेल. 10वी 12वी सहित सगळा विचार आपण त्या संदर्भात करू. तर पावसाळी अधिवेशनामध्ये अर्थात अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये भास्कर जाधव आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये ही शाब्दिक रंगलेली मैफल आपण बघितली. यामध्ये विषय असा होता की पेपर फुटीचा जो गंभीर विषय सध्या महाराष्ट्रामध्ये घडतोय, यामध्ये एखादी मोठा स्कॅम हा आहे का असा आरोप जो आहे तो भास्कर जाधव यांनी केला. आणि जे काही पेपर फुटीचे प्रकरण झाले ते जेव्हा झाले तेव्हा आपलंच सरकार होतं असं देखील यावेळी भास्कर जाधव यांनी म्हटलं. त्यावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय अभ्यासू बाणा जो आहे तो त्याच्यातून दिसून आला देवेंद्र फडणवीस यांचा. कारण जे फेक नेरेटिव्ह पसरवलं जातंय असं सत्ताधाऱ्यांकडून जे सांगण्यात येतं त्याचा प्रत्यय आज विधानसभेमध्ये आला. कारण भास्कर जाधव यांनी व्हॉट्सअपवर आलेला जो मेसेज होता तोच देवेंद्र फडणवीस यांना वाचून दाखवला आणि त्यावर अशा प्रकारचं फेक नेरेटिव्ह पसरवणाऱ्यावर आता मी गुन्हा दाखल करणार आहे असा दम देवेंद्र फडणवीस यांनी फेक नेरेटिव्ह सेट करणाऱ्यांना दिलेला आहे. त्यामुळं आता व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये जे काही चुकीचे मेसेज
तुम्ही जर फॉरवर्ड करत असाल तर तुम्हाला सावध होण्याची गरज आहे, कारण जर तसं निदर्शनास आलं सरकारच्या किंवा सायबर क्राईमच्या सायबर टीमच्या, तर तुमच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो आणि ते तुम्हाला मागात पडू शकतं. या व्हिडिओवर तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.